सध्याच्या परिस्थितीमध्ये ना बघायला गेलं तर कावळा अक्षरशः 10व्याच्या विधीला सुद्धा घास शिवायला कावळा हजर नसतोय. आणि हे महाशय आमच्या दरवाज्यात दर 2 दिवसांनी 3 दिवसांनी कधी कधी तर रोज पण येतात आणि मला आवाज देत असतात. तर मंडळी, हा मला वाटतं कावळा नसून हा माझा दीर आहे. तर हसू नका बरं का आता तुम्ही, कारण बऱ्याच ग्रंथपुराणांमध्ये अशा गोष्टी आहेत की कावळ्याला अमरत्व मिळालेले आणि कावळ्यांनी आपले म्हणजे पूर्वजांना पण पाहिलेलं असतं, मागच्या पिढीला आत्ताच्या पिढीला बऱ्याच पिढ्यांना त्यांनी पाहिलेलं असतं. तर म्हणून त्याला मान आहे बरं का 10व्याच्या विधीला, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण कुठंच कावळा जात नाही, दिसत नाहीत आता सध्याला. आणि हा येतो दरवाजामध्ये आणि आवाज देत असतो मला. जोपर्यंत मी चपाती घेऊन येत नाही ना घरातून तोपर्यंत हा आवाज देत असतो. चपाती घेऊन आलेली दिसली की हा शांत होणार. तर आज याला असं वाटलं होतं की ही माझा व्हिडिओ काढते की काय, म्हणून हा हालतच नव्हता तिथून. तर मला माझा दीर आहे असं वाटण्याचं कारण तुम्हाला सांगते, किंवा दीर नसेलही तो, मी असं काही अंधश्रद्धा सांगत नाही तुमच्यापर्यंत. पण मला असं वाटतं की जर यांनी 2-3 पिढ्या पाहिलेल्या असतात, आपल्या पूर्वजांना जर यांनी पाहिलेलं असतं, तर याला घास दिला ना की मग तो आपल्या पूर्वजांना निरोप देतो की तुझ्या घरचे सज्जन आहेत बरं का. आणि तेवढाच एक घास चारल्याने त्याच्या मनाचं समाधान होते, आपल्याही मनाचं समाधान होते आणि आपल्याला आशीर्वाद पण मिळतोय. तर त्याने आज हट्टच पकडला होता की मी तुला व्हिडिओच काढून देणार नाही. पण मी पण पट्टी हुशार आहे, मग मी पण तिथंच उभी राहिली. तर मी उभी असल्यामुळे शेरू तिथंच उभा होता हे माझ्या लक्षात नाही आलं. शेरूमुळे तो पटकन चपाती उचलून घेऊन गेला.